गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। राहुळ घाटातील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच अपघातांचे सत्र सुरू राहिले असून हा घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरलाय। सकाळी 9च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या पत्रांच्या रीलने भरलेला कंटेनर RJ 14 GP 6244 तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झालाय। कंटेनर मधील जड रील्स रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली। या घटनेत चालक व त्याच्या सहकारी जखमी झाला असून त्यांना बजरंग रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू असतानाच आणखी एक अपघात घडलाय। ऑइल भरलेला टँकर त्याच वळणावर नियंत्रण सुटून भिंतीवर जोरात धडकलाय। यात चालक जखमी झाला असून टँकर मधून तेल गळती झाल्याने संपूर्ण रस्ता घसरडा झालाय। त्यामुळे वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने वळवावी लागली। परिणामी घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। संध्याकाळी 5:30च्या सुमारास दिलीप अशोक देवरे व राहणार निंबोळा हा शेतकरी ट्रॅक्टर MH 419679 दुहेरी ट्रॉलीत फीड घेऊन जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे ट्रॅक्टर घसरून भिंतीला धडकलाय। ट्रॉली पलटी होऊन फीडच्या गोण्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाहीये। याच दरम्यान घाट परिसरात अजून रात्री 3 छोट्या वाहनांचे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून राहुळ घाटात एका दिवसात 3 ते 4 अपघात होणे ही नित्याचीच बाब झाली आहे। याच संदर्भात उमराणे प्रेस क्लबच्या वतीने स्मशानभूमी परिसरात लक्षवेधी उपोषण करून या अपघातांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते। परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा सलग 3 अपघात घडल्याने प्रशासनाच्या 15 दिवसात उपाययोजना या आश्वासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। पुढील 15 दिवसात आणखी किती जीव जाणार हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांच्या मनात प्रखरतेने घोंगावत आहे। राहुळ घाटातील सततच्या अपघातांमुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत चाललेला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संतापाची लाट उसळली आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे, राहुळ। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।